नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. यंदा IPL 2024 चा लिलाव दुबईत सुरू आहे. अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागत आहे, तर अनेक मोठ्या खेळाडूंवर फॉर्म मध्ये नसल्याने कोणतीही बोली लागत नाहीये. जे खेळाडू सध्या फॉर्म मध्ये आहेत त्यांच्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सने आपला कर्णधार बदलल्याची घोषणा केली होती. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला आता कर्णधार करण्यात आला आहे. यावर काही चाहत्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. मुंबई नंतर आता आणखी एका संघाचा खेळाडू बदलला जाण्याची शक्यता आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूवर पैशाचा वर्षाव केला आहे. हा खेळाडू IPLचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्यामुळे IPL 2024च्या मोसमासाठी सनरायझर हैदराबादचा कर्णधार बदलू जाऊ शकतो. अंगाचा थरकाप उडवणारी बातमी. उल्हासनगरमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या कारने रिक्षा आणि बाईकला धडक दिली. यात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातांचं CCTV फुटेज देखील समोर आलं आहे. अपघाताचा थरार CCTVत कैद झालाय. नशेखोर आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरच्या शांतीनगर भागात अपघात झाला होता. या प्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रिक्षातील 3 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघाताचा थरार CCTVत देखील कैद झाला आहे. आता या प्रकरणी पोलीस देखील कारवाई करत आहेत. अभिनेत्री कंगना रनौत हिच्यासाठी 2024 हे वर्ष फार खास असणार आहे. कारण बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीचा प्रवास राजकारणाच्या दिशेने वळणार असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. अभिनेत्री खासदार होण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचा दावा लोक करत होते. आता अभिनेत्रीच्या वडिलांनी यावर मोठं वक्तव्य केलं आहे. कंगना भाजप पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र कोणत्या जागेवरून हे अद्याप ठरलेलं नाही. अमरदीप रनौत यांनी दिलेल्या माहितीनुसार कंगना भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे. पण कंगना कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवेल हे अद्याप पक्षाला ठरवायचं आहे. इंडिया आघाडीची अतिशय महत्वाची बैठक काल दिल्लीत पार पडली. या बैठकीत तब्बल 28 पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी इंडिया आघाडीचा चेहरा कोण असेल याबाबत चर्चा झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान पदासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे एक नाव सुचवले. यावेळी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जी यांच्या मताला सहमती दर्शवली. विशेष म्हणजे खरगे पंतप्रधान बनले तर देशाचे पहिली दलित समाजाचे पंतप्रधान होतील असं वक्तव्य केजरीवाल यांनी केलं आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते शिवराज सिंग चौहान यांनी नवी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेतली. मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांनी केलेल्या कामांमुळे भाजपाला पुन्हा सत्ता मिळाली. पण भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने नेतृत्व बदल करत मोहन यादव यांना मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री बनवलं. आता शिवराज सिंग चौहान यांना भाजपामध्ये कुठली नवीन जबाबदारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विकसित भारत संकल्प यात्रेत त्यांना काही ठिकाणी पाठवलं जाऊ शकतं. शिवराज सिंग यांनी दक्षिणेकडच्या राज्यात जाण्याचं निश्चित केलंय. म्हणजे एका प्रकारे ते मध्य प्रदेश पासून दूर होणार आहे.